आषाढी एकादशीचे 11 चमत्कारिक उपाय. नमस्कार मित्रांनो, आज आपण आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी करावयाचे असे 11 उपाय जाणून घेणार आहोत. असे मानले जाते की या दिवशी केलेली भक्ती, नामस्मरण आणि दान यांचे फळ अनेक पटींनी मिळते. भगवान श्री विष्णू आणि विठ्ठलाची कृपा प्राप्त करण्यासाठी हे उपाय श्रद्धेने आणि विश्वासाने करा. चला सुरुवात करूयात. पहिला उपाय क्रमांक 1. पहाटे लवकर स्नान करा. आषाढी एकादशीच्या दिवशी शक्यतो ब्रह्ममुहूर्तात उठून स्नान करा. स्वच्छ आणि सात्विक वस्त्रे परिधान करा. मन शांत ठेवून भगवान विठ्ठलाचे स्मरण करा. उपाय क्रमांक 2. या मंत्राचा जप करा. या दिवशी कमीत कमी 108 वेळा हा मंत्र जपा. मंत्र पुढीलप्रमाणे आहे. या मंत्रामुळे मन शांत होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. उपाय क्रमांक 3. तुळशीची पूजा करा. तुळशीला पाणी अर्पण करा. हळद कुंकू वाहा आणि दिवा लावा. तुळशीला प्रदक्षिणा घालत श्री विष्णवे नमः म्हणत प्रार्थना करा. उपाय क्रमांक 4. विठ्ठल रुक्मिणीची पूजा करा. भगवान विठ्ठल आणि माता रुक्मिणी यांना फुले, तुळशीपत्र आणि नैवेद्य अर्पण करा. मनापासून प्रार्थना करा की आपल्या घरात सुख, समृद्धी आणि समाधान कायम राहो. उपाय क्रमांक 5. या दिवशी उपवास करा. शक्य असल्यास एकादशीचा उपवास करा. उपवास करताना सात्विक आहार घ्या आणि दिवसभर देवाचे नामस्मरण करा. उपाय क्रमांक 6. विष्णू सहस्त्रनाम किंवा हरिपाठ वाचा. जर पूर्ण वाचणे शक्य नसेल तर काही भाग तरी भक्तिभावाने वाचा किंवा ऐका. यामुळे काय होते तर आपले मन प्रसन्न होते. उपाय क्रमांक 7. या दिवशी दान करा. गरजू व्यक्तींना अन्न, धान्य, कपडे किंवा आपल्या क्षमतेनुसार दान करा. दान करताना अहंकार न ठेवता देवाची सेवा समजून करा. उपाय क्रमांक 8. दिवा लावा. संध्याकाळी तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा देवघरात लावा. दिव्याचा प्रकाश घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवतो अशी श्रद्धा आहे. उपाय क्रमांक 9. विठ्ठलाचे नामस्मरण करा. श्री विठ्ठल, श्री विठ्ठल, जय हरी विठ्ठल हा जप शक्य तितका वेळा करा. संतांनीही नामस्मरणालाच सर्वश्रेष्ठ साधना म्हटली आहे. उपाय क्रमांक 10. राग, मत्सर आणि वाईट विचार सोडा. या दिवशी कोणालाही दुखवू नका. गोड बोलण्याचा आणि सर्वांना मदत करण्याचा प्रयत्न करा. खरी भक्ती ही चांगल्या आचरणातूनच दिसून येते. उपाय क्रमांक 11. रात्री आरती करून प्रार्थना करा. दिवसाच्या शेवटी विठ्ठलाची आरती करा आणि मनापासून प्रार्थना करा. हे पांडुरंगा, माझ्या कुटुंबावर तुझी कृपा सदैव राहू दे. सर्वांच्या जीवनात सुख, शांती, आरोग्य आणि समाधान दे. समारोप. धन्यवाद. मित्रांनो, आषाढी एकादशी हा केवळ उपवासाचा दिवस नाही, तर श्रद्धा, भक्ती आणि सत्कर्म करण्याचा पवित्र दिवस आहे. हे उपाय श्रद्धेने केल्यास मनाला शांती मिळते आणि जीवनात सकारात्मकता वाढते. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच धार्मिक व उपयुक्त माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री विठ्ठल, जय हरी विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.